I think this is just inflammation. It's not really fat. So what we want you to do is, and in most cases, by the way, with people who put on a lot of weight, it is inflammation. So they put me on a diet to get rid of the inflammation. मित्रांनो, आत्ताच आपण हा विद्या बालनचा व्हिडिओ पाहिला असेल. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तिने की माझं इन्फ्लामेशन होतं आणि ते फॅट नव्हतं. तर ह्याची कारणं बघूयात. काही सायटोकायनिन्स रिलीज होतात जे की फॅट सेल्स वाढवतात. फॅट सेल्स जास्त जर झाल्या तर बॉडीमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स क्रिएट होतं. फॅट सेल बर्निंग कॅपॅसिटी आहे तर ती इन्सुलिनमुळे कमी होते. त्यासोबतच इन्फ्लामेशन जर बॉडीमध्ये जास्त असेल तर आपली इम्यून सिस्टीम ट्रिगर होते आणि एकाच ठिकाणी ज्या सैनिक सेल आहेत जास्त पाठवल्या जातात आणि तिथं क्राऊड होते आणि त्यालासुद्धा आपण बॉडीमध्ये वेट वाढलं असं म्हणतो. ते फॅट नसतं तर दॅट इज अ इन्फ्लामेशन. त्यासोबतच ज्यावेळेस बॉडीमध्ये फॅट सेल्स वाढतात त्यामुळे मायक्रोबायोटा डिसबायोसिस होतो आणि गटमध्ये एंडोटॉक्सिन्स सिक्रेट होतात. ते परत इन्फ्लामेशनला ट्रिगर करतात. त्याच्यामुळे इन्फ्लामेशन होतं. म्हणजे बॉडीचं इन्फ्लामेशन आणि फॅट सेल्स हे एकमेकांना अटॅच असतं. जर तुम्हाला अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट त्यासोबतच बिहेवियरल चेंजेस किंवा लाईफस्टाईलची मी एक शीट बनवलेली आहे ती जर फ्री पाहिजे असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये डाएट टाईप करा. मी तुम्हाला फ्री DM करेल. थँक्यू.